तर बाबासाहेब असते तर असं म्हटलं असतं की आता भारत सोडा आणि भारताबाहेर जाऊन शिक्षण घ्या किंवा नोकऱ्या करा किंवा बिझनेस करा. नाही, शेवटी स्थलांतर, धर्मांतर आणि नामांतर ह्या 3 प्रक्रिया आपल्या आंदोलनाच्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे आज जे जग आहे, म्हणजे तुम्ही जर बाबासाहेबांनी धर्मांतराची चळवळ चालवली, त्याच्यामध्ये बाबासाहेब बौद्ध धम्माकडे जात आहेत. त्यावेळेस ते धम्माच्या प्रक्रियेला बघताना ते काय म्हणतात, तर ते म्हणतात की बाबा तुम्ही साऊथ ईस्ट एशियाच्या कंट्रीज आहेत, थायलंड आहे, चायना आहे, वेगवेगळे जे हे आहेत, ह्या देशामध्ये बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या मोठ्या जगभरातल्या मोठ्या समूहाचा भाग तुम्ही होणार आहे धम्मामध्ये जाऊन. तर याचा अर्थ बाबासाहेब आधीपासूनच ग्लोबल विचार करत होते. तर आजच्या काळात असे तर आज जग एवढं सोपं झालंय, म्हणजे तुम्ही सांगा की आज मी 5 तारखेला दुपारी लंडनमध्ये होतो आणि 6 तारखेला सकाळी मी पहाटे 2 वाजता मी भारतात आहे. जग एवढं छोटं झालंय, एक फ्लाईट घेतले तर तुम्ही 8 तासात आज हे करताय. तर मला नक्कीच वाटतं की बाबासाहेबांनी सांगितलं असतं रे, जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जावा, मोठमोठ्या ठिकाणी जावा. बाबासाहेब एका ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की सायन्स एज्युकेशन घेतलं पाहिजे. आम्ही तर सोशल सायन्समध्ये शिकलो, पण बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की सायन्स एज्युकेशन घेतलं पाहिजे. बाबासाहेब सांगतात की मोठ्या ज्या कंपनीज आहेत अशा ठिकाणी काम केलं पाहिजे. तुम्ही जर बाबासाहेबांचे काही शेड्यूल कास्टच्या ग्रीव्हान्सेसचे मॅनिफेस्टो वाचले, त्यातही बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की बाबा की आपल्या लोकांचे जर ट्रेनिंग करायचं असेल त्यांचं, तर त्यांना मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन, मोठमोठ्या ठिकाणी अशा ठिकाणी इंटर्नशिप्स अवेलेबल केल्या पाहिजेत. पण दुसऱ्या दृष्टीनं असं की जातीवाद देश बदलून सुटेल का, तर नाही. जसं तुम्ही बाबासाहेबांचं कास्ट इन इंडिया, त्याच्यामध्ये बाबासाहेब केतकर यांना कोट करताना म्हणतात की हिंदू जिथं जिथं जाईल तिथं तो जात घेऊन जाईल. तर आज तुम्ही बाहेरच्या देशातही जावा, तिथं सुद्धा जे जगभरातल्या ज्या अन्याय अत्याचाराच्या व्यवस्था आहेत, तर याच्यामध्ये एक रेस, कास्ट, तर ह्याला सुद्धा इन्क्लूड केलं जाते. त्यामुळं त्यानं जात जाईल का याच्याविषयी मला हे नाही, परंतु नक्कीच प्रगतीसाठी आणि विकासासाठी बाबासाहेब म्हटले असते की शहरापासून सुद्धा आता देशाच्या बाहेर सुद्धा जावा आणि आपला विकास करून घ्या. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विदेशामध्ये शिकले आणि गेले 2,500 वर्ष समुद्र पार न करण्याची आपली जी काही संस्कृती होती किंवा समुद्र पार करू नये असं जे सांस्कृतिक लोक सांगायचे, त्याला छेदून बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकले. आता आपले जे तरुण आहेत ते परदेशात शिकत आहेत. प्रशांत रणदिवे आपल्यासोबत आहेत जे लंडनमध्ये शिकत आहेत. तर काय सांगाल तुम्ही, बाबासाहेबांचे जे विजन होतं, बाहेर जाऊन बाबासाहेब शिकले, परंतु हे जे मनुवाद आहेत ते सांगत होते की बाहेर जाऊन शिकू शकत नाही आपला जो भारतीय वर्ग विद्यार्थी. तर आता हे बरेच विद्यार्थी बाहेर शिकत आहेत, तर किती महत्त्व आहे त्याला, आणि या विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊन शिकले तर त्यांनी पे बॅक टू सोसायटी केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, म्हणजे आता मी स्वतः युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये सोशल अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करतोय आणि याच्या आधी मी अजिम प्रेमजी विद्यापीठ बेंगलोरमधून पण डिग्री केलेली आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं की मी म्हणेन की बाहेर देशापेक्षा पण कुठल्याही एका केंद्रीय विद्यापीठात चांगल्या ठिकाणी 2 वर्ष 1 वर्ष चांगली मास्टर्सची तुमची डिग्री करणं, बॅचलरची चांगली डिग्री करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्याकडे गावाकुशातल्या, जसं राहुल भाऊ बोलले की आमचे की शिक्षण संस्थांचं मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि अशा वेळी आजूबाजूला तुम्ही ज्यावेळेस जाता तर आपली मुलं जनरली काय करतात, अनुसूचित जाती जमाती ही मुलं शासकीय संस्थांमध्ये जात असतात. शासकीय संस्था मोठ्या प्रमाणात संपवण्यात आलेल्या आहेत. प्रायव्हेट शिक्षण आपली मुलं अफोर्ड करू शकत नाही डायरेक्टली, आणि अशा वेळी आपल्या कुठल्याही पंचकृषीमध्ये तुम्ही गेलात तर आपली मुलं परीक्षापुरती जातात आणि एक्झाम देऊन माघारी येतात. अशानं त्यांच्यामध्ये कुठल्याच कॅपॅबिलिटीज बिल्ड होत नाहीत. अशामुळं या विद्यार्थ्यांना क्रिटिकल थिंकिंग येत नाही. ते नवनीतचं एक पुस्तक वाचूनच पोरं परीक्षा देतात. तर तुम्ही मास्टर्स ऑफ पॉलिटिकल सायन्स करताय, मास्टर्स इन सोशल अँथ्रोपॉलॉजी करताय, मास्टर्स इन डेव्हलपमेंट स्टडीज करताय, मास्टर्स इन सोशियोलॉजी करताय, फिलॉसॉफी करताय, तर तुम्ही एक फिलॉसॉफर होता मास्टर्स केल्यानंतर, तुम्ही एक पॉलिटिकल सायंटिस्ट होता. परंतु आपल्या इकडे सायंटिस्ट नाही, काहीच नाही, त्याला काहीच येत नसतं, तो फक्त एक्झाम पुरतं देतो. अशा वेळी बाहेरच्या देशातलं शिक्षण हे अधिक रिग्रस आहे, मी म्हणेन अधिक कटिबद्ध पद्धतीने मुलांना शिकवलं जातं. माझी मास्टरची डिग्री मी बेंगलोरमधल्या विद्यापीठात केली याच्या आधी. तर तिथेही मला जाणवले की मुलांना एक राहण्या खाण्याची व्यवस्थित सुविधा केली जाते, त्याला लॅपटॉप कॉम्प्युटर दिला जातोय, त्याला 2 वर्ष
एक सखोल एखाद्या विषयाचे ट्रेनिंग दिलं जातंय, तो रोज क्लासेसला जातोय, क्लास बंक करण्याची म्हणजे क्लास सोडून कुठेतरी जाऊन बसण्याची त्याच्याकडे परवानगी नाहीये. त्यानंतर रोज त्याचं जे ट्रेनिंग होतं अकॅडमिक ट्रेनिंग, इंग्लिश भाषा असेल, क्रिटिकल थिंकिंग, विचार करण्याची क्षमता असेल, लेखन करण्याची क्षमता असेल, कारण तुम्ही मास्टर डिग्री करताय म्हणजे तुम्हाला लेखन, वाचन, बोलणं, लिहिणं ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या जर होत नसतील तर त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही बघाल खास करून आर्टची पोरं आपल्याकडली, त्यांना वाटतं की BA करून काय होणार आहे. मी स्वतः आर्ट्समध्ये शिकलेलो आहे. BA मी सोशिओलॉजीमध्ये केलं, त्यानंतर मास्टर्स डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये केलं, त्यानंतर एक नोकरी केली, मग त्यानंतर लंडनला गेलो. सोबतच आम्ही अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाचा मी राज्याध्यक्ष म्हणून काम करतो आणि आता आम्ही SRC चालवतोय. तर तुम्ही जसं म्हणाला की ह्या क्रिटिकल थिंकिंग जोपर्यंत येणार नाहीत, कारण आपला जो विद्यार्थी आहे तो पे बॅक का करू शकत नाही, कारण तो ट्रेंडच नाहीये. तुमचा जर विद्यार्थी ट्रेनच नसेल, आता इथं जर तुम्ही युथ बघताय, हा युथ काय येऊ शकतो बिकॉज तो ट्रेंड आहे. या युथला त्यानं मोठ्या मोठ्या कोणत्या तरी विद्यापीठातून डिग्री करून त्याला आम्ही चॅनलाइज करतो त्याची एनर्जी. अशा वेळी अशा युथनं समजा अशीच पोरं जर अब्रॉडमध्ये सुद्धा गेली बाहेरच्या देशात, तर तिथं याच्यापेक्षा अजून डिटेल्ड ट्रेनिंग तुमचं होतं. सेल्फ स्टडी खूप असतो तिथं. तुम्ही बाहेरच्या देशात राहताय, तुम्ही तुमच्या वेगळ्या राज्यामध्ये जरी गेला तरी पण तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातून मुलं मुली येत आहेत, त्यांचं कल्चर, संस्कृती समजते, तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलतोय, तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलतोय, तुम्हाला अन्याय व्यवस्था कशा काम करतात हे समजतंय. हेच तुम्ही एखाद्या गावातल्या कॉलेजमध्ये राहून करू शकत नाही, कारण तिथंच ती 4 गावातली पोरं येतात, त्यांचा तेच डबका असतं, त्याच्यातून बाहेर नाही पडतायत. त्या दृष्टीने मी म्हणेन की बाहेरचं शिक्षण आणि एकंदरीतच एक चांगल्या विद्यापीठातून इंग्लिश भाषेतलं शिक्षण, आम्ही मराठी भाषा वाचवण्याचं ओझं काय आम्ही आमच्या खांद्यावर घेत नाही. आम्ही सरळ म्हणतो की आम्ही आपण इंग्लिश भाषेचं चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर गेलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे गावकुसात लोक होते ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता, त्या काळात त्यांनी सांगितलं होतं की खेडे सोडा आणि शहराकडे चला, असं बाबासाहेबांनी सांगितलं. परंतु परिस्थिती आता अशी आहे या भारताची की शहरामध्ये सुद्धा आता तशी चांगली परिस्थिती राहिलेली नाही आहे, आपण बघताय. तर बाबासाहेब जर असते तर आता असं म्हटले असते का की जसं बाबासाहेबांनी सांगितलं की खेडे सोडा आणि शहराकडे चला, तर बाबासाहेब असते तर असं म्हटलं असतं का की आता भारत सोडा आणि भारताबाहेर जाऊन शिक्षण घ्या किंवा नोकऱ्या करा किंवा बिझनेस करा? नाही, शेवटी स्थलांतर, धर्मांतर आणि नामांतर ह्या 3 प्रक्रिया आपल्या आंदोलनाच्या महत्त्वाच्या प्रक्रिया. त्यामुळे आज जे जग आहे, म्हणजे तुम्ही जर बाबासाहेबांनी धर्मांतराची चळवळ चालवली, त्याच्यामध्ये बाबासाहेब बौद्ध धम्माकडे जात आहेत, त्यावेळेस ते धम्माच्या प्रक्रियेला बघताना ते काय म्हणतात, तर ते म्हणतात की बाबा तुम्ही साऊथ ईस्ट एशियाच्या कंट्रीज आहेत, थायलंड आहे, चायना आहे, वेगवेगळे जे आहेत, ह्या देशामध्ये बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या मोठ्या जगभरातल्या मोठ्या समूहाचा भाग तुम्ही होणार आहे धम्मामध्ये जाऊन. तर याचा अर्थ बाबासाहेब आधीपासूनच ग्लोबल विचार करत होते. तर आजच्या काळात असे तर आज जग एवढं सोपं झालंय, म्हणजे तुम्ही सांगा की आज मी 5 तारखेला दुपारी लंडनमध्ये होतो आणि 6 तारखेला सकाळी मी पहाटे 2 वाजता मी भारतात आहे. जग एवढं छोटं झालेलं आहे. एक फ्लाईट घेतले तर तुम्ही 8 तासात आज हे करताय. तर मला नक्कीच वाटतं की बाबासाहेब असं जर बाबासाहेबांनी सांगितलं असतं तरी जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जावा, मोठमोठ्या ठिकाणी जावा. बाबासाहेब एका ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की सायन्स एज्युकेशन घेतलं पाहिजे. आम्ही तर सोशल सायन्समध्ये शिकलो, पण बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की सायन्स एज्युकेशन घेतलं पाहिजे. बाबासाहेब सांगतात मोठ्या ज्या कंपनीज आहेत अशा ठिकाणी काम केलं पाहिजे. तुम्ही जर बाबासाहेबांचे काही शेड्यूल कास्टचे ग्रीव्हान्सेसचे मॅनिफेस्टो वाचले, त्यातही बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की बाबा की आपल्या लोकांचे जर ट्रेनिंग करायचं असेल त्यांचं, तर त्यांना मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन, मोठमोठ्या ठिकाणी अशा ठिकाणी इंटर्नशिप्स अवेलेबल केल्या पाहिजेत. पण दुसऱ्या दृष्टीने असं की जातीवाद देश बदलून सुटेल का, तर नाही. जसं तुम्ही बाबासाहेबांचं कास्ट इन इंडिया, त्याच्यामध्ये बाबासाहेब केतकर यांना कोट करताना म्हणतात की हिंदू जिथं जिथं जाईल तिथं तो जात घेऊन जाईल. तर आज तुम्ही बाहेरच्या देशातही जावा, तिथं सुद्धा जे जगभरातल्या ज्या अन्याय अत्याचाराच्या व्यवस्था आहेत, तर याच्यामध्ये एक रेस, कास्ट, तर ह्याला सुद्धा इन्क्लूड केलं जाते. त्यामुळं त्यानं जात जाईल का याच्याविषयी मला हे नाही, परंतु नक्कीच प्रगतीसाठी आणि विकासासाठी बाबासाहेब म्हटले असते की शहरापासून सुद्धा आता देशाच्या बाहेर सुद्धा जावा आणि आपला विकास करून घ्या. शहरापासून देशाच्या बाहेर जावं असं बाबासाहेब म्हटले असते. खरंच आता वेळ आलेली आहे की बाहेर जाऊन शिकलं पाहिजे, कारण या भारतामध्ये समाजव्यवस्था बदलेल आणि आपलं आर्थिक परिस्थिती बदलेल असं काय दिसत नाही. शैक्षणिक प्रगती होईल असं काय दिसत नाही. तर मी सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून हा जो इंटरव्ह्यू आहे प्रशांत यांचं जे म्हणणं आहे ते आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मांडणी केली.
तर मी ते तुमचे खूप खूप आभार थँक्यू मानतो. थँक्यू. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा. जी कमेंट तळागाळापासून ते अगदी मंत्र्यापर्यंत वाचली जाते किंवा त्याच्यावर चर्चा केली जाते, त्याला कन्सिडर केलं जातं. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय जय स्वामी. भीम.